एखाद्या प्रदेशातील लोकांच्या विविध श्रद्धांमुळे प्रथा निर्माण होतात आणि टिकून राहतात. बऱ्याचदा प्रथांचे सखोल अर्थ असतात, परंतु बराच वेळा लोक त्यांचे महत्त्व किंवा ते अस्तित्वात येण्याचे कारण न समजता त्यांचे पालन करतात. काय आपण प्रथांचे कारण समजून घेतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, इतिहासात अनेक वेळा अनुभवले आहे की जेव्हा एखादे मत स्वीकारले जाते त्यावेळेस ते मत स्वीकारणारी व्यक्ती आपल्या रूढी परंपरासहित ते स्वीकारते आणि म्हणूनच स्वीकारलेल्या मताविषयी नंतर भविष्यामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. गलती येथील यहुदी लोक मानवी कृत्यांपेक्षा विश्वासाने नीतिमान होण्याचे सत्य नाकारीत होते. त्यांचे म्हणणे होते की परराष्ट्रीयांसाठी सुन्नता आवश्यक आहे. या धार्मिक पेचामध्ये पौलाने त्यांना कसे मार्गदर्शन केले हे गलती करास पत्राच्या द्वारे आम्हाला समजते. तर मग चला प्रियांनो, आपण या पत्राचा परिचय करून घेण्यासाठी आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही नवीन करारातल्या एका नवीन पुस्तकाच्या अध्ययनास सुरुवात करणार आहोत. पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पत्रांचा आम्ही जो मागे अभ्यास केला होता तो आपणा सर्वांना आवडलाच असेल अशी मला खात्री आहे. आता पौलाने गलती येथील मंडळीस उद्देशून जे पत्र लिहिले त्याचाही अभ्यास आपणास लाभकारक होईल असा माझा विश्वास आहे. मग ओळखलत ना आपण की आजपासून कोणते पुस्तक आपण अभ्यासणार ते? अगदी बरोबर, आमचे अध्ययनाचे पुस्तक आहे पौलाचे गलतीकरास पत्र. या नावावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की या पत्राचा लेखक स्वतः प्रेषित पौल आहे. हे पत्र साधारणपणे इसवी सन 57 मध्ये लिहिण्यात आले. पौल इफिस या ठिकाणी 2 वर्षे राहिला व त्याने जो सुवार्तेसाठी 3रा प्रवास केला त्या प्रवासात तो इफिस येथे राहत असताना त्याने हे पत्र लिहिले. परंतु काही विद्वानांचे म्हणणे आहे की पौलाने रोम येथील मंडळीला पत्र लिहिण्याच्या थोडे आधी त्याने करिंथ येथून गलतीकरांना पत्र लिहिले आणि हे पत्र त्याने इसवी सन 53 मध्ये त्याच्या सुवार्ता प्रसाराच्या 2ऱ्या फेरीत लिहिले. या म्हणण्यामध्ये तथ्य दिसते, कारण गलती येथील मंडळीला पौल भेटून गेल्यानंतर यहुदीवादी लोकांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला व यहुदी संप्रदायाकडे लोक आकर्षित होऊ लागले. त्यांचा सांप्रदायिक तत्वाचा म्हणजे यहुदी परंपरावादाचा संदेश खोडून टाकण्यासाठी पौलाने तेथील मंडळीस हे पत्र लिहिले. तसेच सुवार्ता स्पष्ट करणे हाही या पत्रामागचा हेतू होता. पौलाने त्याच्या सुवार्ता प्रसाराच्या 3 फेऱ्यांमध्ये या मंडळीला भेट दिली. हे पत्र लिहिल्यानंतर त्याने पुन्हा या मंडळांना भेट दिल्याचा कोठेही उल्लेख नाही. कदाचित हे पत्र पौलाचा या मंडळांना दिलेला शेवटचा इशारा असावा. आपण पत्र लिहितो श्रोत्यांनो, तेव्हा सर्वांना सरसकट सारखीच पत्र लिहित नाही, होय ना? ज्याला पत्र लिहितो त्या व्यक्तीचे वय, आपल्याशी त्याचे संबंध वगैरे अनेक गोष्टी आपण लक्षात ठेवतो व त्याप्रमाणे आपण पत्र लिहितो. म्हणजे मला हे सांगायचे आहे की पौलाने हे पत्र ज्यांना लिहिले ते लोक कोण, कसे आहेत ते समजून घेणे आवश्यक आहे. मला वाटतं की गलती या प्रांतातील सर्व मंडळांना उद्देशून पौलाने हे पत्र लिहिले. हा प्रदेश मोठा व महत्त्वाचा होता आणि या प्रदेशात अनेक मंडळ्या स्थापन झालेल्या होत्या. गलतीकर हा शब्द त्यांच्या भौगोलिक स्थानावरून पडला असेल किंवा त्यांच्या वांशिक पार्श्वभूमीवरून वापरण्यात आला असावा. हा प्रदेश एक रोमी अधिकाराखालचा प्रदेश होता. गलती या प्रदेशात राहणारे लोक मुळात एकाच जमातीतले म्हणजे केल्टिक जमातीतले होते आणि त्यांच्या या प्रदेशाचे मूळ नाव गॉल्स असे होते. ही केल्टिक जमात फ्रान्स देशातही वस्ती करणारी होती.
ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकात त्यांनी रोमी साम्राज्यावर आक्रमण करून रोम काबीज केले. त्यानंतर त्यांनी ग्रीसमध्ये अतिक्रमण करून ख्रिस्तपूर्व 280 मध्ये डेल्फी काबीज केले. ते लोक योद्धे होते आणि सतत भटकंती करणारे लोक होते. बेथुनियाचा राजा निकोमिडस याच्या आमंत्रणावरून त्यांनी आशिया मायनर हा प्रदेश ओलांडला व या द्वियुद्धात त्याचे सहाय्य करायला ते आले. त्यांना हा प्रदेश आवडला कारण तो सुंदर होता. त्याचे हवामानही आल्हाददायक होते. त्यानंतर ख्रिस्तपूर्व 189 मध्ये या केल्टिक जमातीला रोमी सैन्याने काबीज करून त्यांना रोमचे प्रजाजन बनवले व हा प्रदेश रोमी अधिकाराखाली आणण्यात आला. परंतु अनेक वर्षे त्यांनी आपल्या रीतीभाती आणि भाषा टिकवून ठेवली. पौलाने आपल्या सुवार्ता प्रसाराच्या फेरीत ज्या मंडळ्या स्थापन केल्या त्या एकेकाळी या गलती नावाच्या प्रदेशात होत्या आणि पौलाने या मंडळ्यांना गलतीकरांच्या मंडळ्या असे नाव दिले. ह्या केल्टिक जमाती हिंसक व रानटी होत्या. त्यांच्याविषयी रोमी सम्राटाने म्हटले की या गॉल्सचा अशक्तपणा हा आहे की हे लोक त्यांच्या निर्णयात पक्के नसतात, त्यांना बदल आवडतो व ते विश्वासयोग्य नसतात. आपण प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात वाचले की हे लोक एक दिवस पौलाला देव बनवून त्याला भजायला निघाले तर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याला दगडमार केला. गलतीकरास पौलाने हे जे पत्र लिहिले श्रोत्यानो, ते आपल्यापैकी अनेकांना लागू पडण्यासारखे आहे. कारण आम्हीही कित्येकदा अविश्वासू, सतत बदलाची आवड धरणारे, निर्णयास पक्के नसलेले असे आहोत. आम्ही आमच्या आजूबाजूच्या विचार प्रवाहानुसार आपली मते व निष्ठा बदलतो. सिद्धांताच्या शिकवण्याच्या प्रत्येक वाऱ्यानुसार आम्ही आपले तोंडे फिरवतो. परंतु आमच्या या वर्तनाविषयी आमची कान उघडणी करणारा संदेश आम्हाला या पत्राद्वारे देण्यात आला आहे. या पत्रातला संदेश एक अतिशय कडक, कठोर व गंभीर संदेश आहे. आमच्या चुका सुधरविणे हा त्यामागचा उद्देश आहे. हे गलतीकर एका भयंकर संकटात सापडले होते कारण त्यांच्या विश्वासाच्या पायावर सतत आघात होत होते. त्यांचा विश्वास डळमळू लागला होता. म्हणून या पत्रामध्ये स्तुती, उपकार मानणे वगैरेंना अजिबात जागा देण्यात आलेली नाही. त्यामध्ये प्रार्थना, विनंती नाही किंवा ख्रिस्तामधील त्यांच्या स्थानाविषयी काहीच उल्लेख नाही. पौलाबरोबर असलेल्या कोणाही सोबत्याच्या नावाचा येथे उल्लेख नाही. आणि या पत्राची तुम्ही जर पौलाच्या दुसऱ्या पत्राबरोबर तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की हे पत्र वेगळे आहे. गलतीकरास लिहिलेल्या या पत्रामध्ये पौलाचे अंतःकरण उघडे झाले आहे. त्याच्या खोलवर व तीव्र भावना त्यामध्ये व्यक्त झाल्या आहेत. असं वाटतं की तो आपल्या लेखणीच्या साह्याने युद्ध करीत आहे. त्याला केवळ नियमांना आंधळेपणाने धरून राहणे असह्य वाटते. कोणी असे म्हटले आहे की पौलाचे रोमकरास लिहिलेले पत्र त्याने त्याच्या बुद्धीतून लिहिलेले आहे, तर त्याचे गलतीकरास लिहिलेले पत्र त्याच्या हृदयातून आलेले आहे. कोणत्याही प्रकारच्या नियमांच्या बंधनातून सुटकेची घोषणा हे पत्र करते. हे पत्र मार्टिन लुथरचे आवडते पत्र होते आणि त्याविषयी ते म्हणाले, हे माझे पत्र आहे, माझा त्यासह विवाह झालेला आहे. या पत्राला सुरुवातीच्या मंडळीचा करारनामा असे म्हणण्यात आले आहे. हा ख्रिस्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. सुवार्तेचे सर्व प्रकारच्या आघातापासून रक्षण करणारा मजबूत किल्ला म्हणजे हे पत्र आहे. आणि कोणी एकाने या पत्राला अजिंक्य दुर्ग असेही संबोधले आहे. या पत्राद्वारे जॉन वेस्लीचे परिवर्तन झाले. त्याच्या खूप आधी तो तिथल्या लोकांसाठी एका आदिवासी जमातीसाठी सेवक म्हणून गेला, परंतु त्याला स्वतःच्या आध्यात्मिक स्थितीचा लवकरच शोध लागला. तो स्वतःच येशू ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हता, तर तो इतरांची येशूबरोबर कशी ओळख करून देईल? तो म्हणाला, मी या लोकांचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आलो, पण माझे परिवर्तन कोण घडवून आणेल? हा स्वतःविषयीचा शोध लागल्यानंतर तो आपल्या देशी परत आला. तेथे त्याची प्रभू येशू ख्रिस्ताशी वैयक्तिकरित्या ओळख झाली आणि ही ओळख पटल्यानंतर प्रभू येशूची सुवार्ता सांगण्याकरिता तो बाहेर पडला. त्याने सुवार्तेची घोषणा गलतीकराच्या या पत्रापासून सुरू केली. त्याच्या या सुवार्ता प्रसारामुळे देशावर येऊ पाहणारी क्रांतीची गदा टळली आणि मोठ्या संख्येने लोकांना ख्रिस्ताद्वारे तारण प्राप्त झाले. वेस्लीने केलेल्या सुवार्ता प्रसाराद्वारे विल्बर फोर्स यांचेही परिवर्तन झाले आणि त्यांनी औद्योगिक क्रांती व कुमारवयीन मुलांचे श्रम
या बाबींवर मोठा प्रभाव पाडला व कामगारांच्या जीवनात अनेक बदल घडून आणलेत. पवित्र शास्त्रातील विश्वासाच्या द्वारे तारण किंवा न्यायपण या सिद्धांताचे हे पत्र सर्वात मोठी घोषणा किंवा जाहीरनामा आहे व हे पत्र या सिद्धांताचा फार मोठा बचावही करते. ख्रिस्ती विश्वासाच्या सत्यावर होणाऱ्या आघातासाठी हे पत्र म्हणजे देवाचे एक शक्तिशाली अस्त्र किंवा परखड उत्तर आहे. पापी माणसाचे कृपेने विश्वासाच्या द्वारे तारण होते एवढेच नाही, तर पापी माणूस कृपेने जगतो. कृपा ही जीवनाचा मार्ग आहे व कृपा हीच जीवनशैली आहे. हे ख्रिस्ती जीवनाचे सत्य या पत्रातून व्यक्त झाले आहे. आता श्रोत्यानो, या पत्राची रूपरेषा आपण पाहणार आहोत. या पत्राचे 6 भाग आपल्याला पाडता येतील. पहिला भाग 1 अध्यायाच्या 1 ते 10 या वचनांमध्ये आहे. तो प्रस्तावनेचा आहे. दुसरा भाग 1 अध्यायाच्या 11व्या वचनापासून ते 2 अध्यायाच्या 14व्या वचनापर्यंत वैयक्तिक बाबींविषयी आहे. त्यामध्ये प्रेषितांचा अधिकार व सुवार्तेचे गौरव वर्णन केलेले आहे. तिसऱ्या भागात सैद्धांतिक बाब म्हणजे विश्वासाद्वारे तारण याविषयी सुद्धा मुद्दा मांडलेला आहे. तो 2 अध्यायाच्या 15व्या वचनापासून 4थ्या अध्यायाच्या 31व्या वचनापर्यंत आहे. 4थ्या भागामध्ये पौलाने आत्म्याच्याद्वारे पवित्रीकरण याविषयी चर्चा केलेली आहे व हा भाग 5व्या अध्यायापासून 6व्या अध्यायाच्या 10व्या वचनापर्यंत आहे. आणि शेवटचा भाग म्हणजे 5वा भाग पौलाची स्वतःची हस्ताक्षरी असलेला समारोप आहे. तो 6व्या अध्यायाच्या 11व्या वचनापासून 18व्या वचनापर्यंत आहे. आज आपण पौलाने गलतीकरास लिहिलेल्या पत्राच्या 1 अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी मोशेच्या नियमशास्त्राला अजिबात तुच्छ लेखण्यात आलेले नाही किंवा त्याचा अनादर करण्यात आलेला नाही. मोशेच्या नियमशास्त्राची भव्यता, पूर्णता, उद्देश, अपेक्षा या सर्व गोष्टी तशाच्या तशा जतन करण्यात आलेल्या आहेत. परंतु त्यासोबत ही गोष्ट देखील स्पष्ट करण्यात आली आहे की या नियमशास्त्राच्या मार्गाने माणूस कधीही देवाच्या सान्निध्यात पोहोचू शकत नाही. परमेश्वराजवळ जाण्यासाठी दुसरा मार्ग खुला करण्यात आला आहे व हा मार्ग नियमशास्त्राचे उल्लंघन न करता जाणार आहे व या मार्गाद्वारे माणूस परमेश्वरासमोर न्यायी ठरू शकतो. हा नवा मार्ग विश्वासाचा आहे.
श्रोत्यांनो, गलतीकरास लिहिलेल्या या पत्राची मध्यवर्ती कल्पना विश्वासाद्वारे न्यायपण ही आहे व या कल्पनेतील भर विश्वासावर आहे. नवीन करारातील 3 पत्रांमध्ये हबक्कूक संदेष्टाच्या पुस्तकातील न्याय तर विश्वासाने जगेल हे वचन वापरण्यात आलेले आहे. त्यापैकी रोमकरास पत्र 1 अध्याय 17व्या वचनात न्याय या शब्दावर भर देण्यात आला आहे. इब्री लोकास पत्र 10वा अध्याय व 38व्या वचनात जगेल या शब्दावर भर देण्यात आलेला आहे. आणि आपण सध्या अभ्यासत असलेल्या गलतीकरास पत्र याच्या 3ऱ्या अध्यायातील 11व्या वचनात विश्वासाने या शब्दावर भर देण्यात आला आहे. मी पुन्हा आपणाला सांगते की रोमकरास पत्र 1 अध्याय 17व्या वचनात न्याय या शब्दावर भर देण्यात आला आहे. इब्री लोकास पत्र 10वा अध्याय 38व्या वचनात जगेल या शब्दावर भर देण्यात आलेला आहे. तर गलतीकरास पत्र 3 अध्याय 11व्या वचनात विश्वासाने या शब्दावर भर देण्यात आला आहे. रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये माणूस नियमशास्त्राव्यतिरिक्त विश्वासाद्वारे देवासमोर न्याय ठरू शकतो या गोष्टीवर भर देण्यात आला आहे. आणि गलतीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये पॉल जे विश्वासामध्ये नियमशास्त्राची भर घालतात त्या लोकांपासून सुवार्तेचा बचाव करीत आहे. यहुदीवादाचे समीकरण म्हणजे नियमशास्त्र अधिक विश्वास असे होते, तर विश्वास अधिक काहीही नाही हे पौलाचे उत्तर होते. या यहुदीवाद्यांनी पौलाच्या प्रेषितपणाविषयी शंका घेतली. तसेच तारणासाठी साधा विश्वास या तत्वाविषयी प्रश्न उपस्थित केला. या शंकांना किंवा प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पौलाने आपले प्रेषितपण सिद्ध केले व तारणासाठी कृपेची सुवार्ता म्हणजे देवाच्या कृपेची सुवार्ता कशी पुरेशी आहे हे त्याने दाखवून दिले. गलतीकरास पत्र याच्या 1 अध्यायाचा आपण अभ्यास करीत आहोत आणि त्याच्या पहिल्या भागाकडे म्हणजे प्रस्तावनेवर सध्या आपण आपले लक्ष केंद्रित केले आहे. या पत्राची सुरुवात पौलाने अगदी थंडपणाने केलेली आहे. गलतीकरास पत्र 1 अध्याय 1 आणि 2 वचन आता आपण वाचूया. गलतीकरास पत्र 1 अध्याय 1-2 वचने. गलतियातील मंडळ्यांना मनुष्यांकडून नव्हे किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो देवपिता ह्यांच्याद्वारे प्रेषित झालेला पॉल, त्या माझ्याकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधूंकडून. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे पौलाने ह्या पत्राची सुरुवात केलेली आहे. या वचनामध्ये पॉल आपण प्रेषित असल्याचे ठासून सांगत आहे. प्रेषित हे पद प्राप्त होण्यासाठी काही विशिष्ट अटी होत्या व पॉल या ठिकाणी स्वतःच्या प्रेषित असण्याचे सत्य मांडत आहे. प्रेषित या शब्दाचे 2 अर्थ होतात. त्यापैकी येशूच्या 12 शिष्यांपैकी एक असा अर्थ प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय व 21 ते 26 या वचनानुसार होतो. आपण त्याविषयी अधिक तपशील पाहूया. प्रेषिताने येशूच्या 3 वर्षाच्या सेवा काळात येशूबरोबर असणे आवश्यक होते. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 21व्या वचनात ही अट सांगितलेली आहे. नंतर येशूच्या पुनरुत्थानानंतरच्या सेवेचे प्रेषिताने साक्षीदार असणे आवश्यक होते. ही अट प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 22व्या वचनात सांगितलेली आहे. आणि प्रेषिताची निवड खुद्द येशूने केलेली असावी ही 3री अट प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 22व्या वचनात, तसेच प्रेषितांची कृत्ये 9वा अध्याय 15व्या वचनात व 26वा अध्याय 16 आणि 17 या वचनांद्वारे स्पष्ट करण्यात आलेली आहे. तसेच प्रेषित या शब्दाचा अर्थ पाठविलेला असाही होतो. प्रेषितांची कृत्ये 11वा अध्याय आणि 22व्या वचनात या अर्थाने प्रेषित हा शब्द वापरण्यात आला आहे. श्रोत्यांनो, माझ्या अंदाजानुसार पौलाने यहुदा इस्करियोतीची जागा घेतली. येशूच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या शिष्यांनी मत्थियाची यहुदाच्या जागेसाठी निवड केली. परंतु प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 23 आणि 26 या वचनांशिवाय नंतर कोठेही मत्थिया ह्याच्या नावाचा उल्लेख नाही किंवा त्याच्याविषयी माहिती देण्यात आलेली नाही. जर पवित्र आत्म्याने त्याची निवड केली असती तर त्याने आपल्या सामर्थ्याचा शिक्का मत्थीवर कधीतरी निश्चितच मारला असता. आणि स्पष्ट आहे की मत्थीच्या ऐवजी पौलानेच आपले प्रेषितपण सिद्ध केले. मत्थीची प्रेषित म्हणून झालेली निवड
येशूच्या पुनरुत्थानाला 50 दिवस पूर्ण होण्याआधी करण्यात आली होती. म्हणजे तोपर्यंत येशूच्या शिष्यांना पवित्र आत्मा प्राप्त झालेला नव्हता. म्हणून मला असं वाटतं की त्या आधी झालेली मथीची निवड पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार नव्हती. ही परिस्थिती आजही आमच्या मंडळांमध्ये दिसून येते. आमच्या देवाच्या सेवकांची निवडणूक कधी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार झाली आहे असे आपण कधी ऐकले आहे काय? मंडळी, बाहेरच्या जगातले जे घाणेरडे राजकारण आहे तेच राजकारण आज आम्हाला आमच्या समाजात आढळते. आमच्यामधील निवडणुकींच्या वेळेस आम्हाला हे सर्वत्र दिसून येते. प्रार्थनापूर्वक देवाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करीत समर्पणासह या समितीच्या सभासदांची निवड क्वचितच होत असावी. म्हणूनच बहुतेक वेळा या समितीच्या सभासदांवर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा शिक्का आम्हाला दिसून येत नाही. देवाच्या आत्म्याने यहूदाची जागा घेण्यासाठी पौलाची निवड केली असे माझे मत आहे. या वचनात पौल असेही म्हणत आहे की त्याचे प्रेषित होणे मनुष्यापासूनही नाही किंवा मनुष्याद्वारेही नाही. एखादे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर कोणी मनुष्याने किंवा अधिकाऱ्याने त्याला प्रेषित म्हणून नेमले असे नाही. त्याच्यावर कोणी हात ठेवून प्रार्थना केल्याने किंवा त्याला दीक्षा दिल्याने तो प्रेषित झालेला नाही. थोडक्यात मानवाने केलेली नेमणूक किंवा मानवी विधी यामुळे पौलाला प्रेषितपण प्राप्त झालेले नव्हते. पौल प्रेषित झाला आणि तो येशू ख्रिस्ताच्या द्वारे व ज्याने येशूला मरणातून उठवले त्या देवपित्याच्या द्वारे प्रेषित झाला. येशूने त्याच्यावर आपला हात ठेवला, त्याला पाचारण केले व या कार्यासाठी त्याला वेगळे केले. याचा वृत्तांत प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय 15 आणि 16 या वचनात दिलेला आहे. आपण वाचूया श्रोत्यांनो, प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय 15 आणि 16 वचने. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन. यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की पौलाची प्रेषित म्हणून नेमणूक व दीक्षा ही मानवापासून किंवा मानवाद्वारे झालेली नव्हती, तर खुद्द येशू ख्रिस्त व देवपित्याच्याद्वारे त्याची ही नेमणूक झालेली होती. म्हणून तो ह्या पत्राच्या सुरुवातीला लिहितो, मनुष्यांकडून नव्हे किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो देवपिता ह्यांच्याद्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्या बरोबरच्या सर्व बंधूंकडून. श्रोत्यानो, मी आपणाला ह्या वेळेला एक प्रश्न विचारू इच्छित आहे. आपणापैकी जे लोक आज सेवेमध्ये आहेत, जे परमेश्वराची सेवा करीत आहेत, जे असं म्हणतात की परमेश्वराने त्याच्या सेवेकरिता मला पाचारण केलेले आहे, त्या आपणाकरिता माझा प्रश्न आहे की काय खरोखर आपणाला परमेश्वराकडून हे पाचारण प्राप्त झालेले आहे? काय आपणाला खात्री आहे की आपली नेमणूक परमेश्वराने केलेली आहे? त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे हे मार्गदर्शन आपणाला प्राप्त झालेले आहे? किंवा आपणाला कुठेच नोकरी मिळत नाही, कुठेच आपला गुजारा होत नाही म्हणून आपण सेवेमध्ये पदार्पण केलेले आहे? श्रोत्यानो, हा एक फार मोठा गंभीर असा प्रश्न आहे. कारण बरेच लोक आज सेवेमध्ये असे आहेत जे फक्त पैसा कमावण्याकरिता, नाव कमावण्याकरिता सेवेत आहेत. त्यांना परमेश्वराकडून पाचारण किंवा बोलावणे प्राप्त झालेले नाही. ते देवाच्या नावाखाली, सेवेच्या नावाखाली पैसा गोळा करीत आहेत. त्यांना अनेक प्रकारे मदत प्राप्त होते. परंतु जर त्यांची सेवा आम्ही पाहिली तर आम्हाला दिसेल की आत्मे वाचत नाहीत. देवाच्या राज्यामध्ये आत्मे सामील होत नाहीत. जे हरवलेले लोक आहेत, जे पापामध्ये जीवन जगत आहेत, जे ख्रिस्ताविना मरत आहेत, नाश होत आहेत, अशांपर्यंत त्यांच्या जीवनाच्याद्वारे सुवार्ता पोहोचत नाही. मी आपणाला ह्यावेळेला सतर्क करू इच्छित आहे. जर आपण परमेश्वराच्या द्वारे पाचारण प्राप्त न करता आज सेवेत आहात तर पुन्हा एक वार आपल्या जीवनाचं परीक्षण करा. प्रभूजवळ मागा आणि जर खरोखर प्रभू आपले मार्गदर्शन करेल तरच सेवेमध्ये पुढे जा, नाहीतर वापस परता. कारण देवाच्या पाचारणाशिवाय आम्ही त्याची सेवा करू शकत नाही. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की पौल, जो विश्वासणाऱ्यांचा छळ करणारा होता, त्यांना तुरुंगात टाकणारा होता,
त्यालाच देवाने पाचारण दिले आणि म्हणून तो म्हणतो की माझे हे पाचारण जे मला प्रेषितपण प्राप्त झालेले आहे ते माणसाच्या द्वारे नाही, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो देव पिता ह्याच्याद्वारे प्रेषितपण प्राप्त झालेले आहे. आज आम्ही आपल्या जीवनाचे परीक्षण करूया. जर आम्ही सेवेत आहोत तर खरोखर स्वतःचे संपूर्ण समर्पण परमेश्वराच्या सेवेकरिता करूया. पौलाप्रमाणे आपल्या विश्वासात मजबूत होऊन आपण पुढे जाऊया. आणि जर देवाने पाचारण केलेले नाही, आम्ही फक्त आमच्या स्वार्थाकरिता सेवेत आहोत, तर खरोखर आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करायचं आहे आणि निश्चय करायचा आहे. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, पौलाचे मार्गदर्शन हे नेहमीच उत्तम असते याचा अनुभव आम्ही पौलाच्या इतर पत्रांच्या अध्ययनातून घेतलेलाच आहे. माझी खात्री आहे की या पत्राच्या परिचयाद्वारे आपणास याची साधारण कल्पना आली असेल. काही वेळेस पौलाचे मार्गदर्शन हे कडक, कठीण आणि गंभीर असले तरीही विश्वासात कसे दृढ व्हावे हाच पौलाचा उद्देश असतो. प्रियांनो, या पत्राचे अध्ययन आपण लक्षपूर्वक करूया आणि आपणही विश्वासात अधिक दृढ होऊया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो यासाठी की तू सदैव आमच्याबरोबर आहेस. होय प्रभूजी, आज आम्ही पाहिलं की मनुष्याच्या जीवनामध्ये रूढी परंपरा कशा रीतीनं कार्य करतात. होय प्रभू परमेश्वरा, ज्यावेळेस आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येतो, ज्यावेळेस आम्ही तुला स्वीकारतो प्रभूजी, आम्ही या सर्व रूढी परंपरा सोडून तुझ्याकडं आम्ही आलं पाहिजे हे आम्ही शिकलेलो आहोत. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुला विनंती करतो, तुझ्याकडं आम्ही प्रार्थना करतो की या सगळ्या गोष्टी योग्य रीतीनं करण्यासाठी तुझं साह्य आम्हाला हवं आहे, तुझी कृपा आम्हाला हवी आहे. तू देतोस याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपीत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. देव जो पिता त्याच्यापासून व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो.